आणि तुम्ही बघू शकता पोरांना पूर्ण फ्रीज खाली केलेलं आहे. अक्षरशः याच्यात सगळं वस्तू होत्या, आईस्क्रीम होती, कोण होते, सगळं खाली केलं. दुधाची ग्लास फ्रीजर सुद्धा खाली केले आपले. ए निखिल, ए भाऊ, दर दादा. आमच्या निखिलने कोथिंबीर कापली का घास कापला ते समजून नाही राहिला आम्हाला. तिच्या हाताला लागलं. सूर्य येऊ राहिला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण बबलू दादाच्या घरी आलेलो आहे. बघूया आज परत एकदा पाऊस चालू आहे. बाहेर दाखवा दादा, बाहेर खूप भरपूर पाऊस चालू आहे. आपण नदी जवळच आम्हाला सगळं आणलंय मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कॉमेडी ब्लॉग होणार आहे. फक्त सगळे मित्र परिवार आहे आपल्या जमलेला. बघू शकता सगळा मित्र परिवार. चला कमॉन गाईज, चला. तेव्हा इकडे देवपूजा सुद्धा चालू झाली. आज आपण ब्लॉग बनवणार आहे. हा दुसरा ब्लॉग आहे मित्रांनो, एकदम कॉमेडी ब्लॉग होणार आहे. सगळं आपला मित्र परिवार जो आहे सगळं आलेला आहे. बघू शकता तुम्ही, सगळे मित्र आले इथं. बघूया सगळ्यांचा इंट्रो देतो मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो, हा आपला पहिला जोडीदार कृष्णा म्हणजे क्रिकेटर. त्याला क्रिकेटचं खूप वेळ आहे आणि भारी क्रिकेट खेळतो तो. आणि बबलू दादा, आपण आता सध्या बबलू दादाच्याच घरात आहे. बबलू दादाचं घर आहे आणि हरिभक्त पारायण बबलू दादा. आणि पुढचा आपला जो आहे मित्र, एकदम खास जोडीदार, महेश नाव आहे त्याचं. महेश दादा, कसं वाटतंय आज? कशासाठी गार वाटतंय का? कशासाठी जमलो आपण आज इथं? आणि वाद करू नका कोणाशी. सोनू आहे आपला, सोनू. काय याचं विनय दादा, विनय जाधव हा आपला मित्र आहे. आणि पुढील मित्रांनो बाबाचं निखिल. बरं, आणि याला तर ओळखी द्या तुम्ही आता मित्रांनो, माफिया, वाळू माफिया नितीन. चला, आणि इकडं आपला भैया रामकृष्ण हरिमत भैया, हरिभक्त पारायण भैया. तर मित्रांनो, आपला शुभम दादा आहे. बघू शकता किती गोंडस, एकदम सगळ्या मुलांमध्ये हँडसम आहे. त्याचे मम्मी पप्पा वारीला गेले तर फुल एन्जॉय करून राहिले इकडे. हा, मित्रांनो इकडे लावलंय कुकर. तेव्हा सुट्ट्या चालू झाल्या. आज फक्त वाट पाहायची, फक्त आपल्याला भात तयार व्हायची. तर चला बघू शकता शिट्टीचा आवाज. मित्रांनो, आपला भात रेडी झालाय. बघू शकता, राईस सुपर क्वालिटी. आणि त्याचा आश्चर्य वासावरूनच कळतोय मित्रांनो, क्वालिटी झाला असेल. बघू शकता एक नंबर बिर्याणी, व्हेज बिर्याणी. बघू शकता ही आमचे माळकऱ्यांचे पीस आहे मित्रांनो. हे बघा, बघू आता क्वालिटी बसायचं आपल्याला जेवायला. क्वालिटी हे पोरं पडकून गेले. हे बघ, दररोज उठले का आता 2-3 दिवस अजून आहे. जोपर्यंत आपली आषाढी एखादं होत नाही तोपर्यंत घरचे येणार नाही. तोपर्यंत नितीन आमचा आचय आणि आम्ही भांडे धुवायसाठी. बस एवढंच काम. काय जास्त बोलताच येत नाही, काहीच नाही. पाहा काय क्वालिटी बनवली नितीन. काय वापरले नितीन एकदा सांगा आम्हाला. अरे मटेरियल आणि यायचं होता शुभम होता. मटेरियल काय आणलं शुभम? काय वापरलंय? आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, तांदूळ कोणते, बिर्याणी राईस आहे ना, बिर्याणी राईस आहे. एक मिनिट, मला आवाज येतो. तर मित्रांनो, असं आपलं आजचा बेत आहे. बा पहा आचारी बा आमचे खाली वर करा दादा, चांगली फुल कातून वास्तवले क्वालिटी येऊ राहिलं मित्रांनो. बघू टेस्ट घेतल्यावर कळेल आता. त्याच्याबरोबर आपला आपण कोणता भत्ता आणलाय? तो महेश बेळ भत्ता. कुठे आपला महेश बेळ भत्त्याचा बेत आहे मित्रांनो. या बा इकडं पहा, आता वाजले किती माहितीये का मित्रांनो? 12 वाजले. चालायचं आता मित्र आले त्याच्यामुळे बोलणं बसणं चालतं, वेळ होत राहतो. 12 वाजले. आपण एवढं लेट कधीच नाही. 12 वाजले ना. दिनचर्या लवकरच असते. देवाला आताशी स्नान करून राहिला. झाली आता आता झालं वेळ मित्रांचं बोलता. असा विषय आहे मित्रांनो आमचा. चला हे भाऊ, जेवायला एक्साइटेड आहे का नाही तुम्ही? मग कांदा लिंबू कोण चिरणार?
12 वाजले मित्रांनो. इकडे देवपूजा चालू आहे, इकडे जेवायची तयारी चालू आहे, इकडे कापा कापी चालू आहे. क्वालिटी वाईज स्मेल नाही जोरात तेवढा. 90 रुपयाला किलो येतो. हा ना? नाही भात राहू दे, मग क्वालिटी जमलीवर. आणि तुम्ही बघू शकता पोरांना पूर्ण फ्रीज खाली केलेलं आहे. अक्षरशः याच्यात सगळं वस्तू होत्या, आईस्क्रीम होती, कोण होते, सगळं खाली केलं. आणि दुधाचे ग्लास भरले. फ्रीजर सुद्धा खाली केले. खाली दुधाचे ग्लास भरले फक्त. दुधाचं दही झालं काय? दुधाचं दही नाही झालं. नंतर आम्ही आणला. मित्रांनो आता डायरेक्ट आम्ही बसू तेव्हा तुम्हाला दाखवतो. क्वालिटी सगळ्यात चेक करणार आहे आम्ही. आणि त्याच्यानंतर मात्र नितीनची खैर राहणार नाही. क्वालिटीत बिघाड असला नितीनला पूर्ण लाताळ येतील. पूर्ण लातळले ते, त्याला वाकवले येतील पहिले. आणि त्याचं तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याच्यावर चादर टाकणार आहे पोरं. काहीतरी होईल नेक्स्ट टाइम बघा तुम्ही. संध्याकाळपर्यंत त्याच्यावरती काहीतरी पहिलं. धावा धावा. लागेल ए बास रे बास. ए बास ए बास ए बास ए भैया ए भैया जिंकले याला उचलून घे. हा इकडे दत्तू तू काही कामाचं नाही तुझं. कसं वाटतंय? एकदम मस्त. आणि हे बा महेश वेळ वाटता. आमच्या करमभाऊनी महेश भेळ भात आणलेला आहे. फक्त क्वालिटी लागतो. हा. पण भात आपलं भाता पुढे नाही. भाताची क्वालिटी कोणी दाबू शकणार नाही. आपली बिर्याणी भैया त्याच्यात बघून घेऊ एक डिश मध्ये आणि ते कांदे पण 7-8. कांदा घे उधर. पुढे जय महेश. हे दादा दादा ए महेश असं काही बोलायचं नाही दादा. तुला सांग या बा मित्रांनो टेस्ट वाढवायला पाणी तीनच्या आयडिया. हे भाऊ बस दादा कसं आहे नितीन आमचा आचार्य सोबत. आणि हा निखिल भाऊ कांदे जास्त कापावे लागतील बघ तुला. हो एवढ्या कांद्यात काहीच होणार नाही. लिंबू पण चिरायला होत्या. मग आता काय म्हणतो पाऊस? हे बघा मित्रांनो बैठक बसली आपली. पोळी 1 मिनिट थांबा. कोणी काय बोलणार नाही. मला फोन आलाय. कोणी नाही का? नाही अरे कामाचं असेल काही शुभ. दादा मी काम सोडले. ज्यावेळेस टायमाला फोन बोलत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चला चला चल कादवाची वाट कादव कादवाची वाट. आता हे जेवण झाल्यानंतर नदीवर जाणार आहे मित्रांनो. नदीला पूर आलाय. जेवण झालं का आम्ही गेम खेळला ते तुम्हाला गेम दाखवू शकतो. महेश आहे फुल बनवण्यात येणार तुम्हाला. हे बा
खबर तिला भाकवून येतील टाकून थोडस आहे का? आणि याच्याकडे झूम कर. ही कोथिंबीर पाहिजे कोथिंबीर. पाय निखिलचं काम बघ. हे आमच्या निखिलने पहा कशी कोथिंबीर कापली. ए निखिल, ए भाऊ, दादा दर दादा. घ्या. आणि मग त्याला काय जाऊन तर खायचंय आपल्याला. आमच्या निखिलने कोथिंबीर कापली का घास कापला ते समजून नाही राहिलं आम्हाला. आणि कापायचा विषय असा आहे का बोर आपले तरुण आणि सगळे ते असे खाऊ शकताय. त्याला कापीचं लय भेव वाटत. बरं ठीक आहे मी बसतोय आता जेवायला. ठीक आहे. चला मित्रांनो घेतो जेवण आता आम्ही. कृष्ण जेव. ए आजवाची वाघ लाईक करा. निखिल एकदा वन्स मोर निखिल. थोड्या वेळातच घेतो मी. मला परत सूर घ्यावा लागेल. त्याला बुलकावं लागेल त्याचं काय दुखत येतोय सूर येतोय. कधी येईल येतोय सूर. सूर येऊ राहिला. काढ बाहेर काढ काय ना सूर. घे रे मन एकदा होते लय भारी आवाज मित्रांनो याचा. बस बस बस. गेरा कमन कमन येऊ राहिला निखिल. निखिल येऊ राहिला. मला आवाज मागून खाऊ एवढा. मित्रांनो अरिजित सिंग मुळे आवाज दाबला नाही त्याला टक्कर देणार कोणी नव्हता. बादशाह बुच्छा हे नंतर आले. पहिला भाऊ आता निखिल भाऊ आता पहिला. हा फक्त माईक मागून लागायचं मित्रांनो. कोण खाली माईक लावला नाही त्याला. माईक मागून लागायचं. कारण तू सारखं फिरत राहायचं ना. तुला काय बोलू राहिलं? या बा इकडे झाली. झाली सुरू. यांनी खाल्लं काय नेमकं तिकडलं डोळे जवळ झालेले. आम्हाला तर काही तिकीट लागा ना का रे शुभम नाही लागतंय. छे या बा शुभम भात घेतला बाप. परत घ्या थोडा. ऐका ऐक कोणी ऐकून घ्या. हाय कोणी आहे थोडीच कोणी मायकाला आहे निखिल. हे बा असे जेवले बाहेर नेऊन गेले. आता या आवरायचं काम यांच्यावर आहे मित्रांनो. हा निखिलचं योगदान इकडे राहील. सगळे भांडे बिंडे बरं की निखिल दादा. हो हो हे तुझं काम आहे. 100% हे माझंच काम आहे. नाही 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 व्हिडिओ आहे ना. घेऊ काय मग याच्यावर आधार टाका थोडं. पब्लिक दडी मग. फोन दे मग. केशव द्यायचा. केशा फोन दे माझ्या. अरे मी व्हिडिओ त्याला नाही येणार काढतो व्हिडिओ. अरे घालायचं समोर राहिलं. पहिलं राज्य करा ना मित्रांनो. नियम सांगणार आहे मित्रांनो. हा नियमावली तू या बॉर्डाला मागलं किंवा महाराजांच्या फोटोला महाराजांच्या फोटोला इथं खुर्चीला पाय लागला तुझा तू आऊट. हा दुसरी गोष्ट आपल्यासाठी नियम. कोणी किचन मध्ये गेलं देवघरात गेलं तर बाजूला त्याच्यावर राज्य. देवघर किचन आणि टीव्हीला जरी लागलं तरी करण. आणि करणच्या पायाला आम्ही फटका मारू शकतो. मला काय आम्ही आम्हाला तुझ्यावर चालतं का? तो बबलू हा विनय हा काय नाव याच ए, बाबाचा मुलगा. आता महेश्वर राज्य आहे मित्रांनो. हातात आले महेश्वर राज्य आहे. टावेल द्या.
दिसत नाही ते वरून दिसू राहिले काय माहिती त्याच्या हाताला लागलं आता शुभम नंगे स्वतः म्हणतो स्वतः शुभम राज्य आहे बघा शुभम मित्रांनो शुभ म्हणतात मी राज्य घेतो असं चामटं नाही त्याला असं लय दुधी दिली शंभर पडले सूर्य का नाही हा रेडी ना सुरू सुरू रेडी